माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, शंख चक्र करी विराजित ते, पद्म कमंडलू हाती शोभते, शंख चक्र करी विराजित ते, पद्म कमंडलू हाती शोभते, भस्मांकिता तनु गोजिरवाणी, भस्मांकिता तनु गोजिरवाणी, यतिवेचे सजले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, गळा माळती हाती झोळी, मुख कमळाची दिव्य झळाळी, गळा माळती हाती झोळी, मुख कमळाची दिव्य झळाळी, स्वर्ग सुखाची भेट आजही, स्वर्ग सुखाची भेट आजही, धन्य जीवन झाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, दीनांचा गुरु राजदयाळू, भक्तांसाठी होतो कृपाळू, दीनांचा गुरु राजदयाळू, भक्तांसाठी होतो कृपाळू, जटाधारी पाया ब्रह्म सावळे, जटाधारी पाया ब्रह्म सावळे, पाहुनी मन झाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिले, 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 पाहिले. पौर्णिमा संध्या मुहूर्ती प्रगट झाले दत्त त्रिमूर्ती, दैत्य संहाराया अवतार घेती, जो बाळा जो जो रे जो, दत्त संहाराया अवतार घेती, जो बाळा जो जो रे जो, अनुसयेचे सत्व पाहिले, ब्रह्मा हरिहर बालक झाले, अत्रि
अत्री ऋषीच्या घरी वाढले जो बाळा जो जो रे जो. अत्री ऋषीच्या घरी वाढले जो बाळा जो जो रे जो. सतेज कांती चंद्रा समान बाळाचे मुख दैदिप्यमान. मना मोहवी स्मित वदन जो बाळा जो जो रे जो. मना मोहवी स्मित वदन जो बाळा जो जो रे जो. तीन शिरांचे निराळे बाळ सहा कर गळा रुद्राक्ष माळ. तेजस्वी बाळ असुरांचा काळ जो बाळा जो जो रे जो. तेजस्वी बाळ असुरांचा काळ जो बाळा जो जो रे जो. त्रिशूल डमरू शंख निचक्र झोळी भिक्षेची ही खांद्यावर. पीतांबर धारी रूप सुंदर जो बाळा जो जो रे जो. पीतांबर धारी रूप सुंदर जो बाळा जो जो रे जो. कमंडलू जपमाळ घेऊनी सर्व देहावर भस्म चर्चिती. औदुंबरा खाली ध्यानस्थ मूर्ती जो बाळा जो जो रे जो. औदुंबरा खाली ध्यानस्थ मूर्ती जो बाळा जो जो रे जो. पाठीशी गोमाता उभी ही रोज सोबत चार श्वानांची फौज. स्वर्गीचे देव पाहती मौज जो बाळा जो जो रे जो. स्वर्गीचे देव पाहती मौज जो बाळा जो जो रे जो. विष्णू अवताराची जगात ख्याती दर्शन मात्रे भवभय हरती. योग सिद्धीची होते से प्राप्ती जो बाळा जो जो रे जो. योग सिद्धीची होते से प्राप्ती जो बाळा जो जो रे जो. दैवी बाळाचे बारसे करू बाळाचे नाव दत्तात्रय ठेवू. दैवी बाळाचे बारसे करू बाळाचे नाव दत्तात्रय ठेवू. दत्त दत्त जय घोष करू जो बाळा जो जो रे जो. दत्त दत्त जय घोष करू जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा. राम म्हणा राजा राम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा. आत्मा राम म्हणा राजा राम म्हणा. सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा. श्याम म्हणा घन श्याम म्हणा. श्याम म्हणा घन श्याम म्हणा. राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा. राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा नारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा. परमेश म्हणा सर्वेश म्हणा. परमेश म्हणा सर्वेश म्हणा.
हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा नंद म्हणा मुक्तानंद म्हणा नंद म्हणा मुक्तानंद म्हणा आत्मानंद म्हणा स्वरूपानंद म्हणा आत्मानंद म्हणा स्वरूपानंद म्हणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा हरी नारायणा हरी नारायणा पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले हो बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले बाळ आहे गुणी दिव्य सूर्याहुनी बाळ आहे गुणी दिव्य सूर्याहुनी रूप है गोजिरे साजिरे बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले हो बाई पाळणा हाले झुले दत्त हा माझा डुले चंदनाच्या सये पाळण्याला माणिकांचा तुरा लावियेला चंदनाच्या सये पाळण्याला माणिकांचा तुरा लावियेला तारकांची फुले वेचुनिया रत्न पाचूत गुंफून शेला हार चौरावरी बांधिले बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले हो बाई पाळणा हाले झुले दत्त हा माझा झुले सोनियाचा से पायी वाळा मोतियांच्या गळा शुभ्र माळा सोनियाचा से पायी वाळा मोतियांच्या गळा शुभ्र माळा हात हलवी करी गोड चाळा जो जवाया दत्तात्रयाला भाळी शेवंती आशा फुले बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले हो बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले हो त्यात दत्त हा माझा डुले हो त्यात दत्त हा माझा डुले चला झोपला आता म्हणून म्हणले नाही प्रथम मी व्यासपीठाकडे आपल्या मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज दामले यांना यायची विनंती करतो. तसेच श्री ताई माऊली यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांनाही मी विनंती करतो. मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रदीपजी देशपांडे आणि श्री प्रफुल्ल कुलकर्णी या दोघांनी प्लीज व्यासपीठाजवळ यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. आज दत्तजयंती
आजच्या या मंगलदिनी सर्व दत्तभक्तांच्या मनातील सर्व मनोभावना श्री दत्त महाराज पूर्ण करत ही प्रार्थना करतो. तसेच त्याचं कारण म्हणजे दत्त म्हणजे साकार होणे, प्रगट होणे आणि अवतीर्ण होणे असं म्हणतात. श्री स्वामी समर्थ. आता आजचा जो गुरुवार आहे, आज योगायोगाने दत्त जयंती आलेली आहे. नुकतेच आपल्या मंडळाशी जोडले गेलेले श्री खरपुडकर, श्री व सौ खरपुडीकर सहकार नगरला राहतात. आपल्या मंडळाशी जोडले गेलेले आहेत. मागच्या महिन्यापासूनच ते इथे मंदिरामध्ये येत होते. दादांना भेटले, दादांचं मार्गदर्शन आहे ते घेतच असतात. तर त्यांनी मनातली इच्छा बोलल्यानंतर योगायोग आज असा आला की 4 तारीख दत्त जयंती गुरुवार. ते म्हणाले की मी प्रसाद करतो. त्यामुळे आजच्या प्रसादाचे जे मानकरी आहेत श्री सुरेश श्रीकृष्ण खरपुडीकर आणि सौ सरोज सुरेश खरपुडीकर यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. श्री सुरेश खरपुडीकर हे 27 वर्ष फिलिप्स इंडिया लिमिटेड लोणी काळभोर येथे कामाला होते. ती सेवा पूर्ण झाल्यानंतर 14 वर्ष ABS इलेक्ट्रॉलेटर्समध्ये त्यांनी नोकरी केली. सध्या ते निवृत्त आहेत आणि स्वामी भक्तही आहेत. सौ सरोजताई या 37 वर्ष विषय कॉम्पोनंट्स लोणी येथे नोकरी करत होत्या. सेवानिवृत्त होऊन गीता प्रसाराचं ते कार्य करतात. तर अशा आज ह्या दाम्पत्याच्या हस्ते आज आपल्या इथे स्वामींच्या आरती आणि प्रसादाचं नियोजन झालेलं आहे. तर मी दादांना विनंती करतो त्यांनी श्री व सौ खरपुडीकर यांचा यथोचित सत्कार करावा. श्री व सौ खरपुडीकर या, घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता श्री खरपुडीकर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. या ताई, बसा तुम्ही इकडे. खरपुडीकरांचा मुलगा सागर हे इंजिनिअरिंग पूर्ण करून गेली 13 वर्ष इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहेत. सध्या राजस्थान बॉर्डरवर ते आहेत आणि त्यांना 11 वर्षाचा नातू पण आहे खरपुडीकरांना. श्री स्वामी समर्थ. असं होतं, बोला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज, श्री दादा महाराज, सगळ्यांना नमस्कार करून मी सगळ्यांना फक्त हे सांगतो, जास्ती काही बोलणार नाही. मी 1-2 महिने झाले या मंडळामध्ये यायला लागलो आहे. गुगलवर सर्च करताना नारायणपेठ असं हे मंदिर आहे असं कळालं, म्हणून आम्ही दोघांनी सर्च केलं आणि मग एक दिवस सहज आलो. तर त्या दिवशी जोशी काका पण भेटले आणि दादा पण भेटले आणि मग त्याच्यानंतर मग प्रवास असा येणं जाणं, माझा सहकारनगरला राहतो, येणं जाणं आमचं चालू झालं व्यवस्थित. आणि दादांचं मार्गदर्शन, मला काही जे काय थोडंसं त्रास होत होता ते दादा महाराजांनी मला सांगितलं आणि 1-1.5 महिन्यांमध्येच माझा त्रास एकदम हळूहळू खाली येत आता बऱ्यापैकी नॉर्मलमध्ये मी प्रवास चाललेला आहे माझा सगळा. त्यामुळे दादा महाराजांचा आशीर्वाद मला खूप मोठा मिळालेला आहे. आणि जेवढी मी पहिल्यापासून तर सेवा करतोच आहे, फक्त आता नवीन चळवळीमुळे आता इकडे एक सेवा करायला लागले. अदरवाईज मी पहिल्यापासून सहकारनगरमध्ये एक शंकर महाराजांच्या तिकडे सेवेत असतो, नंतर स्वामींच्या मंदिरामध्ये पण असतो आणि आता हे स्वामींचं मंदिर माझ्यासारखंच मलाच झालेलं आहे माझ्यासारखंच. त्यामुळे मी इथे पण आता सेवा चालू करेल. त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. दादांना नमस्कार करतो परत. त्यांच्या आशीर्वादामुळेच सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. एवढीच एक त्यांना आहे. आपणास माहीतच आहे, गेले 4 महिने होऊन गेले आपल्या मंडळातर्फे आपल्या मंडळातलाच एक युवा सेवेकरी चिन्मय कुलकर्णी याला आपण दर महिन्याला आपल्याच एक परिवारातले एक स्वामी भक्त आहेत त्याच्याकडनं आर्थिक मदत दिली जाते. आजही तो विषय आहे. त्याचं पाकिट माझ्याकडं आलेलं आहे. मी दादांच्याकडे देतो आणि दादांना विनंती करतो की त्यांनी चिन्मयला हे पाकिट मदत द्यावं. अरे इकडे बघ दादाकडे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता
पुढील सर्व सूत्र श्री दादा महाराज यांच्याकडे मी देत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. नेहमीच येतो पावसाळा असं म्हणतात ना, तसं दरवर्षी प्रत्येक सण येतात. प्रत्येक सण तेवढ्याच उत्साहामध्ये आपल्या मंदिरात साजरे होतात आणि प्रत्येक सणाला अनुरूप असं स्वामींची वेशभूषा केली जाते. आणि त्यामध्ये ज्या नेहमी अग्रेसर आहेत किंवा ज्या नेहमी पुढाकार घेतात अशा सगळ्या सेवेकऱ्यांच्या करता एकदा जोरदार टाळ्या. आजचं जे रूप केलेलं आहे दत्त महाराजांचं, जो अवतार होता श्री नरसिंह सरस्वती महाराज, ज्यांच्यामुळं दत्तभक्तीचा हा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या भारतामध्ये सुद्धा पसरला. दत्तभक्ती सगळीकडं ही सर्वदूर पसरली. कशी करावी भक्ती, साधना कशी करावी हे ज्यांच्यामुळं समजलं, असा हा अवतार प्रत्येक युगामध्ये देवांनी काय केलं, आपलं तेज थोडं थोडं कमी कमी करत आपल्याला मानवांच्या जवळ जेवढं जाता येईल अशा पद्धतीने हे अवतार घेतले. आणि नरसिंह सरस्वती महाराज जेव्हा जेव्हा जिथे जिथे ते जात होते, प्रत्येक ठिकाणी म्हणजे औदुंबरला राहिले, वाडीला राहिले, ज्यांच्या नावावरूनच अमरापूर हे नाव जे बदललं गेलं, नरसिंह सरस्वती महाराजांचे नाव होतं. तिथे 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याचं नाव झालं नरसोबाची वाडी. आणि मग त्याच्यानंतर 24 वर्ष गाणगापूरला राहिले. आणि अवतार समाप्ती तिथे झाल्यानंतर एक 4 वेद आपल्याला माहिती आहेत, पण 5वा वेद हे ज्याला मानतात, असे जे दत्तभक्ताला मानतात, तो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जवळजवळ म्हणजे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर 200-100 वर्षांनी जवळ तो लिहिला गेला. त्यांच्याच परत जे शिष्य होते त्या शिष्यांच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणा, 5व्या पिढीत जवळजवळ तो लिहिला गेलेला ग्रंथ. आणि आज अजूनही तेवढाच
तो ताजा वाटावा, तेवढाच त्याच्यामध्ये भक्तिरस ओथुंबून वाहत आहे. जे साधक आहेत त्यांच्याकरता काही कशी साधना करावी, संपूर्ण दत्त अवतार कसा आहे, श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला काय आहेत, श्री नरसिंह सरस्वतींच्या लीला काय आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये उद्धृत झालेला हा ग्रंथ. जसं पवित्र आपण ज्ञानेश्वरी, तसाच पवित्र हा श्री गुरुचरित्र. त्याच्यामध्ये बरेचसे संभ्रम आहेत. आत्ताच्या काळामध्ये काही महिला विचारत असतात गुरुचरित्र वाचावं का म्हणून, पण त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. दत्त महाराजांचे जे निकटचे जे भक्त होते श्री टेंबे स्वामी, त्यांनी सांगितलं होतं की महिलांनी हा ग्रंथ वाचू नये. वाचायचा असेल तर ज्यांचा 60च्या पुढं जे वय असेल, महिलांना जो मासिक त्रास जो होतो तो जर का बंद झाला असेल, अशा महिलांनीच फक्त तो वाचावा. त्याशिवाय इतर कोणी तो महिलांनी वाचू नये. तर मला बरेचसे लोक विचारतात, काही वेळेला असं पण थोडेसे वादविवाद होतात की आम्ही इतके वर्ष करत आलेलो आहोत. समजा ठीक आहे, सेवा म्हणून तुम्ही करत आलेला आहात, पण आता जर का समजलं असेल तर ती परत करणं म्हणजे तो चूक होती. ती जे झालं ते अजाणतापणाने झालेलं आहे, पण एकदा कळलं आपल्याला करू नये तरी परत केलं तर ती चूक होती. तर शक्यतो टाळा. जे आहे आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत जो आपला 21 अध्यायाचा ग्रंथ आहे तो खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये काही जास्ती नियम नाहीत कुठलेले. गुरुचरित्रामध्ये खूप कडक नियम आहेत. जो साधक ज्याला व्हायचं असेल त्यांनीच ते खरं करावं, असा हा पवित्र ग्रंथ, असा हा पवित्र अवतार. हा अवतार जसा झाला, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपल्यानंतर पुढचा अवतार घेण्याची वेळ मध्ये थोडं अंतर जातच. जेव्हा परत धर्म रक्षेला गेल्यानंतर पुढचा अधर्म वाढायला मध्ये काही वर्ष जावी लागतात. तितकी वर्ष गेल्यानंतर हा दुसरा अवतार, आणि ते झाल्यानंतर स्वामींचा तिसरा अवतार. प्रत्येक वेळेला कसं भगवंतांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा धर्म बुडेल त्या त्याला मी तिथे अवतार घेईन. तसं हा श्रीपाद श्रीवल्लभांचा संपल्यानंतर हा जो अवतार झाला, हे बाळ जे जन्माला आलं ते बाळ मुळात रडलं नाही, ओरडलं नाही, काय नाही. त्याने पहिलं जे सुरुवात केली ते ओम मोठ्याने म्हणला. तो एकदम प्रचंड प्रचंड मोठा ओंकाराचा तो नाद तिथे घुमला सगळीकडे, आणि तो अखंड तो ओम नामाचा तो 8 वर्ष होईपर्यंत दुसरं काही बोलतच नव्हता. 8व्या वर्षी त्यांनी खूण केली, माझी मुंज करा म्हणून. मुंज झाल्यानंतर ताबडतोब त्याला वाणी प्राप्त झाली, आणि त्याच्यातनं त्यांनी संपूर्ण 4 वेद वगैरे सगळं म्हणून दाखवलं, सगळी शास्त्र म्हणून दाखवली. आणि मग जेव्हा तो जन्माला आला तेव्हा ज्या ज्योतिषांनी जे सांगितलं होतं की हा बाळ साधा नाही, हा दैवी अवतार आहे, हा युगंधर आहे, हा संपूर्ण जे आपला हिंदू धर्म आहे त्याचं रक्षण करणारा आहे, पण तो तुमच्याकडे राहणार नाही. ही खात्री आता त्या आईवडिलांना पटली. तर बाळ त्यांनी सांगितलं, त्याचं नाव ठेवलं होतं नरहरी. पाळण्यातलं नाव होतं शाळीग्राम, पण त्याला सगळे नरहरी म्हणायचे. नरहरीने सांगितलं की मी आता पुढच्या शिक्षणाकरता काशीला जाईन, पण घाबरू नका, मी काही दिवसांनी काही वर्षांनी मी परत तुमच्याकडे येईन. त्याला जी लहान भावंड होती, मोठी भावंड होती, एक थोडंसं आंधळा आणि एक पांगळा असा, त्यांचा मी येऊन इथे उद्धार करीन वगैरे. आणि काशीला गेल्यानंतर तिथले जे बरेचसे आश्रम असतात, त्या आश्रमामध्ये श्री गंगाधर सरस्वती खूप वृद्ध असे ऋषींच्याकडं शिक्षण घेतलं. आता त्या ऋषींचंच भाग्य थोर की प्रत्यक्ष देव तिथे शिकायला आला आहे. जसं श्रीकृष्ण संदीपनीकडे शिकत होता, की अर्जुनाला जसं श्रीकृष्ण म्हणून गुरु म्हणून लागला, तशी त्यांचं भाग्य की हा आपल्याकडे शिकायला आलेला आहे. त्यांनी त्या पद्धतीने शिकवलं, आणि तिथून ते परत उत्तरेकडनं दक्षिणेकडे त्यांनी प्रवास सुरू केला. आपल्या आता हिंदू धर्माचं रक्षण करण्याची जी ध्वजा आहे ती आपल्या खांद्यावरती आहे. संपूर्ण संन्यासी जो वेश असतो केशरी, तो केशरी वेश परिधान करून आपण इथे बघाल नंतर त्या रूपामध्ये संपूर्ण भारत भ्रमण करून परत कारंजाला आले. म्हणजे आपल्या आईवडिलांच्याकडं त्या जे 2 भाऊ होते त्यांना त्यांनी व्यवस्थित केलं. जो आंधळा होता त्यात दिसायला लागला, पांगळा होता तो व्यवस्थित केला. आईवडिलांना सांगितलं होतं मी येईन परत, त्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे ते परत आले. आणि मग पुढचं कार्य करण्याकरता की आता मी परत माझं जे कार्य आहे ते मग इथे नाही आहे. मग ते औदुंबराला आले, अमरापुराला आले. औदुंबरला 4 महिने जवळ राहिले होते चातुर्मासामध्ये. तिथे त्यांनी पादुका स्थापन केल्या, त्यांना विमल पादुका असं नाव दिलेलं आहे. अमरापूर म्हणजे आत्ता सांगलीजवळ जे आपण वाडी जे म्हणतो, नरसोबाची वाडी, जिथं कृष्णा नदी वाहते, काळे काळे खडक आहेत, अशा त्या खडकांमधनं ती नदी वाहते, अशा त्या रम्य ठिकाणी ते आले. आणि तिथं जवळजवळ 12 वर्ष त्यांनी भक्त लोकांचा उद्धार करून अनेक
लीला दाखवल्या. बघताना आपल्याला चमत्कार वाटतो, पण ती लीला असते. असे लीला दाखवून नंतर ते प्रस्थान केलं त्यांनी गाणगापूरला. पण अगोदर जेव्हा भक्त लोकांनी त्यांना खूप विनवणी केली की तुम्ही इथून जाणार, तर ते म्हणले आम्ही जात नाही कुठे, आम्ही तुमच्याकरता इथे पादुका ठेवून जातो. म्हणून तिथे एका मोठ्या कातळावरती ते उभे राहिले आणि तिथे त्यांचे चरण कमल जे म्हणतात ते असे ठसे त्या रूपात त्यांनी उमटवलं. त्या पादुकांना मनोहरी पादुका म्हणतात. आणि त्याच्यानंतर ते गेले गाणगापूरला आणि 24 वर्ष पुढचं गाणगापूरमध्ये संपूर्ण वास्तव्य त्यांनी, गाणगापूर म्हणजे जवळजवळ पृथ्वीवरचा स्वर्गच त्यांनी करून सोडला. कितीही लोकांचा, कोणीही समोरचा भक्त कसा आहे, तो द्वेष करतोय, मत्सर करतोय, हे न बघता त्याचा फक्त उद्धारच केला. त्याच्यामध्ये एक त्रिविक्रम भारती म्हणते, आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं गाणगापूरमध्ये आहे. आणि नरसिंह सरस्वती महाराज असे होते की प्रत्यक्ष मुघल बादशाहसुद्धा त्यांच्यासमोर झुकलेला होता. जेव्हा त्याला मागच्या जन्मीची त्यांनी आठवण करून दिली, तो बादशाह त्यांच्यासमोर झुकलेला होता. त्यांनी त्यांना पालखी दिली. आता पालखी वैभव आम्हाला नको म्हटलं, आम्ही संन्यासी आहेत. नाही म्हटलं, माझी इच्छा आहे काहीतरी तुमच्याकडं द्यावं. मग ती पालखीबरोबर त्याचा लवाजमा आला. हे सगळे नरसिंह सरस्वती स्वामींचा जो आश्रमात आहे तिथून ते निघायचे, संगमावरती यायचे, स्नान करायचे, परत माघारी यायचे. आणि हे त्या त्रिविक्रम भारतीने बघितल्यानंतर संन्यासी असून हा एवढा मोठा लवाजमा कसा काय बाळगतो म्हणले हा. मग तर त्याला त्याचा राग न म्हणता त्याचाही उद्धार करायचा आहे. तो कोणाची पूजा करतो? तो करतो नरसिंहाची पूजा करतो. एकदा नरसिंह सरस्वतींनी नरसिंहाच्या रूपात त्याला तिथे दर्शन दिलं. त्याच्या गावात कुमशी गाव आहे, तिथे जाऊन तो पूजा करत असताना त्याचं पूजेमध्ये लक्षच लागेना. अशा वेळेला त्यांनी बाहेर बघितलं तर प्रत्यक्ष नरसिंह अवतार म्हणजे जो म्हणतो विष्णूंचा, त्या रूपामध्ये हे नरहरी म्हणजे आपले नरसिंह सरस्वती महाराज तिथे आले. अशा रीतीने म्हणजे कुठल्याही भक्ताचा मनामध्ये राग न धरता, द्वेष न धरता परीक्षा घ्यायला महाराज कसे होते, अक्कलकोटला महाराज असताना बरीच लोक परीक्षा घ्यायचे, तसंच त्यांची पण परीक्षा झाली. मोठमोठे पंडित तिथे आले होते. एकदा कुठला विषय असेल, काय असेल, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला असं सांगा वगैरे. तर हे जे ज्ञान होतं ते म्हणले, हा समोरनं एक थोडासा मतिमंद असा मुलगा चालला, तर ते म्हणले हा ते पण सांगेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तो पण देईल. त्या पंडितांना थोडं आश्चर्य वाटलं, तो कसं काय उत्तर देईल म्हणले. तो सांगेल म्हणजे त्याच्या 7 जन्मसुद्धा तो सांगेल काय होता तो. त्या पंडितांना आश्चर्य वाटलं, अरे हा मतिमंद हा मागच्या 7 जन्म कसा काय सांगणार. स्वामींनी काय केलं म्हणजे गुरूंनी की अशा जमिनीवरती 7 रेघा मारल्या अशा, आणि त्याला सांगितलं एक एक रेग ओलांड बाळा तू. एक एक रेग ओलांडता त्याला 7 जन्माची आठवण झाली आणि त्याने सगळी ती कथन केली. म्हणजे हे गुरूंचं सामर्थ्य. कोणाच्या तोंडून काय वधवून घ्यायचं, ज्ञानेश्वर महाराजांचं रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले, तसं हे गुरूंचं सामर्थ्य. फक्त दिसताना आपल्याला हे चमत्कार दिसतात, ह्या लीला आहेत, या अवताराचं. आणि शेवटी कसं आहे, चमत्काराशिवाय नमस्कार पण नाही. हे सगळं दाखवलं, त्याची महती काय ते सांगितली. आणि मग अवतार संपवावा हे जेव्हा वाटतं की ते त्यांचा निश्चय असे ते कधी मग ढळत नाहीत, तो अवतार संपवायचाच. अशा रीतीने जो संगम आहे तिथे भीमामार्गाचा जो संगम आहे, त्या संगमामध्ये बसून त्यांनी श्रीशैल्याकडं प्रस्थान केलं. पण परत प्रश्न आला, जे भक्त लोक होते त्यांच्या आवडीचे जे होते, सायमदेव, नंदी, गंगाधर, अशा ह्या लोकांना त्याने सांगितलं की मी मठामध्ये निर्गुण पादुका ठेवतोय. आता त्या मठालाच निर्गुण मठ म्हणतात बघा. गाणगापूरला जर का गेला, निर्गुण मठ कुठे म्हणलं की ते बरोबर सगळे लोक दाखवतात. त्या निर्गुण पादुका तिथे स्थापन करून जो कोणी आर्ततेने विनवणी करेल, मी तिथे त्याच्याकरता उपलब्ध आहे त्या मठामध्ये म्हणले. असं कोणी समजू नका मी इथून गेलेलं आहे. त्या पादुकांच्या रूपाने माझं अस्तित्व तिथे अखंड असणार आहे, ही ग्वाही त्यांनी दिली. आणि आजही अनेक भक्तांना त्याची प्रचिती येते. अक्कलकोट किंवा गाणगापूरला जे भक्त जातात, महाराजांनी सुद्धा सांगितलं हम गाया नाही जिंदा आहे. त्यांच्या समाधीपाशी जर का आपण जाऊन काही मागणं ठेवलं तर अजूनही ते पूर्ण होतं. आणि हे सगळे जे अवतार आहेत ते आपल्या ह्या मठामध्ये आपण आपल्याला भाग्यवान म्हणलं पाहिजे की सगळी रूपं आपल्याला इथे बघायला मिळतात. ती फक्त आपल्या सेवेकरांच्यामुळं आणि महाराजांची आणि गुरुवर्य अण्णांचा आशीर्वाद आहे म्हणून. एकदा परत जोरदार टाळ्या सगळ्या सेवेकरांच्या करता. आता हा जो सगळा प्रवास जो आहे, गुरुचरित्र हा जो सगळा प्रवास आहे, आता इथून पुढं मी जे बोलीन ती फक्त माझी अशी कल्पना आहे. जे असं घडलं असेल अशी माझी कल्पना आहे, त्यानुसार सादर करतो. कसं शब्दबद्ध झाला असेल माहिती नाही. आता झाला एवढ्या 2-4 दिवसात मला थोडा वेळ कमी पडला,
पण जे काय महाराजांनी उतरवलं गेलेलं आहे ते आपल्यापुढं सादर करायचा प्रयत्न करतो. आता ह्या कल्पनेमध्ये म्हणजे मी अंबरनाथला गेलेलो आहे, अण्णांच्याकडं आम्ही बसलो आहे सगळे. अण्णांच्याकडं मोठा असा त्यांची जी बसायची जी जागा होती, सोफा वगैरे असा होता, असे वरती बसलेले. आणि ते किती वेळा म्हणले आम्हाला शेजारी बसा, तरी आम्ही नेहमी खालीच बसायचो. सगळी भक्त मंडळी बसलेली आहेत. आणि विषय जेव्हा गुरुचरित्राचा निघाला तेव्हा अण्णा स्वतः फार उत्तम गाणी लिहायचे, त्याला ते चाली पण लावायचे. तर असं मला वाटलं की आता अण्णा गुरुचरित्राचा विषय काढलेला आहे, तुम्ही काहीतरी सादर करा, तुम्ही काहीतरी लिहायला घ्या. आणि मी अण्णांच्याकडं बघतोय, म्हणजे हे सगळं मी म्हणतो ना की हे फक्त कल्पना आहे की मी अण्णांच्याकडं बघतोय. गुरुचरित्र एवढा मोठा ग्रंथ, जवळजवळ 7,000-7,500 ओव्या मला वाटतं आहेत. आपल्याकडं इथं बरेचसे अधिकारी व्यक्ती इथं बसलेले आहेत, नांगरे पण आहेत, मला वाटतं देशपांडे, त्यांनी पण सगळ्यांनी गुरुचरित्र वाचन केलेलं आहे. एवढा मोठा ग्रंथ फक्त गीतबद्ध करायचा असेल तर कुठली गाणी, आणि मला जे आवडतं म्हणजे रामायणातलं मला खूप गीत रामायण जे आहे ती मला गाणी किंवा गीतं खूप आवडतात. असं मी विचार करतोय की आता आपण गीत रामायणातली जी गाणी आहेत ती आपण घेऊन लिहायला सुरुवात करू. आणि झालीत, लिहून पण झालेले. पुढच्या खेपेला आम्ही परत गेलेलो आहे, आम्ही सगळे बसलो आहे, अण्णा बसलेत. आणि जर का पाठीमागं मला असं दिसलं, जर का कोणी बघितलं असेल, एक असा फोटो आहे बघा की दत्त महाराज आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, असं ते एका खाली एक. आणि अण्णांच्या पाठीमागं मला असे सगळे दिसत आहेत. आणि पुढं प्रत्यक्ष अण्णा बसलेले आहेत. आणि अण्णांच्या पुढं हे सादर करतोय मी, त्यांना दाखवलं म्हणून दाखवा म्हणतायत, म्हणून दाखवतो. स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कथा श्री रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री गुरुचही रचिती, स्वये श्री गुरुचही रचिती, कथा श्री गुरुचरित्राची, कथा श्री गुरुचरित्राची. गुरु शिष्याचे नाते कैसे, भाग्य उदेले शतजन्माचे. गुरु शिष्याचे नाते कैसे, भाग्य उदेले शतजन्माचे. शिष्य सिद्धाला देतसे प्रचिती, शिष्य सिद्धाला देतसे प्रचिती. श्री गुरु स्वयं साक्षित्वाची, श्री गुरु स्वयं साक्षित्वाची, कथा श्री गुरुचरित्राची, कथा श्री गुरुचरित्राची. तेजसमुद्रा वेश ऋषींचे, तपस्वीच ते तपोभूमीचे. तेजसमुद्रा वेश ऋषींचे, तपस्वीच ते तपोभूमीचे. मानवी देही अवतारिले जे, मानवी देही अवतारिले जे. प्रतिमा उत्कट त्रयमूर्तीची, प्रतिमा उत्कट त्रयमूर्तीची, कथा श्री गुरुचरित्राची, कथा श्री गुरुचरित्राची. दत्तगुरूंच्या अवताराची, पिठापुराच्या श्रीपादांची. दत्तगुरूंच्या अवताराची, पिठापुराच्या श्रीपादांची. कुरवपुरीसी
कार्य करुनी कुरवपुरीसी कार्य करुनी वाढवी कीर्ती भूमीची वाढवी कीर्ती भूमीची कथा श्री गुरुचरित्राची कथा श्री गुरुचरित्राची करू पूर्तता या कार्याची अवताराच्या समाप्तीची करू पूर्तता या कार्याची अवताराच्या समाप्तीची पुढील जन्मी पुन्हा धारिण पुढील जन्मी पुन्हा धारिण भूमिका अंबापुत्राची भूमिका अंबापुत्राची कथा श्री गुरुचरित्राची कथा श्री गुरुचरित्राची अश्विनवद्य द्वादशीसी गेले सोडून देही मासी अश्विन शुद्ध द्वादशीसी गेले सोडून देही मासी अनेक शतका परिपातसी अनेक शतका परिपातसी थांबली लेखणी सिद्धाची थांबली लेखणी सिद्धाची कथा श्री गुरुचरित्राची कथा श्री गुरुचरित्राची स्वये श्री गुरुचही रचिती स्वये श्री गुरुचही रचिती कथा श्री गुरुचरित्राची कथा श्री गुरुचरित्राची अवतार कार्य जेव्हा संपतं पहिलं श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपल्यानंतर जेव्हा दुसरा अवतार घ्यायची वेळ झाली मी सांगितलं मगाशी अनेक वर्ष गेल्यानंतर जेव्हा श्री गुरूंचा अवतार घ्यायची वेळ आली अवतार त्यांचा होता पौष महिन्यामधला दुपारची वेळ ऐन माध्यान्हीच्या वेळामध्ये हा अवतार झालेला त्याला गीत असं होतं की पौष मास त्यात शुद्ध द्वितीया ही तिथी माध्यान्ही वायू आहे शीतलहरी तेजो निधी येऊनी थांबे अंबरी दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी अंबा अति प्रेमाने उघडी लोचने अंबा अति प्रेमाने उघडी लोचने दीपुनी जाती नेत्र तिचे पुत्र दर्शने दीपुनी जाती नेत्र तिचे पुत्र दर्शने ओंकाराच्या नादाने बाळ हुंकारी ओंकाराच्या नादाने बाळ हुंकारी दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी वार्ता या गूढाची पसरी अंतरी वार्ता या गूढाची पसरी अंतरी बाळाचे भाग्य पाही ज्योतिषी घरी बाळाचे भाग्य पाही ज्योतिषी घरी दैवी हा अवतारी हा युगंधरी दैवी हा अवतारी हा युगंधरी
दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, आनंदी उभयंता नच माहिती, आनंदी उभयंता नच माहिती, अर्थ या वचनाचा सहज विसरती, अर्थ या वचनाचा सहज विसरती, क्षण एक कधीतरी काळजी उरी, क्षण एक कधीतरी काळजी उरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, गौरांग अष्टगंधी बाळाची स्वारी, गौरांग अष्टगंधी बाळाची स्वारी, नयनांमधुनी दोन ज्योती चमकती, नयनांमधुनी दोन ज्योती चमकती, काळे कुरळे केस शोभती शिरी, काळे कुरळे केस शोभती शिरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, बाळलीला सुखवीती कारंजापुरी, बाळलीला सुखवीती कारंजापुरी, गोकुळाचा कृष्ण जणू येई अंगणी, गोकुळाचा कृष्ण जणू येई अंगणी, रामाचा अंश वाढे माधवा घरी, रामाचा अंश वाढे माधवा घरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी, दत्त जन्मला श्री गुरु जन्मे नरहरी. हा जो बाळ 8 वर्षाचा झाल्यानंतर जे म्हटलं, जोपर्यंत काही तो बोलत नव्हता आणि 8 वर्षाचा त्यांनी खून करून सांगितलं माझी मुंज करा, मुंज झाल्यानंतर जो ते बोलायला लागला आणि त्याने सांगितलं की मी आता शिक्षण घ्यायला जाणार आहे, बाळ सोडून जाणार आहे, एक मुलगा अपंग, एक मुलगा अंध आहे, आता ह्याच्यावरच आशा आहे. आईवडिलांना कसं वाटेल त्याने सांगितलं, पण माझा जन्म ह्या संसाराकरता नाहीच आहे, माझा जन्म आहे धर्मरक्षण करण्याकरता आहे, मला शिक्षण घ्यायला जायचं आहे काशीला, तुम्ही परवानगी द्या मला. त्याच्यामध्ये त्यांनी परवानगी देत नाहीत म्हटल्यानंतर आईला मागच्या जन्मी मी कोण होतो हे त्यांनी सांगितलं आणि मग ती परवानगी मिळवली. त्याच्यामध्ये बरीच विनवणी करून सुद्धा आई ऐकत नाही. त्याने सांगितलं की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, अधर्माचा नाश करू धर्म रक्षितो, अधर्माचा नाश करू धर्म रक्षितो, दे आज्ञा माते मज कार्य साधतो, आर्ततेची बिनव तुझी, आर्ततेची बिनव तुझी, निश्चयासी मी न ढळी, निश्चयासी मी न ढळी, नयनांमधील अश्रुपात, नयनांमधील अश्रुपात रोखतो आता. आई रडत होती ना, आईला सांगितलं आता हे डोळे पुस तू. तो एवढासा लहान बाळ तो आईला सांगतो डोळे पुस, नयनांमधील अश्रुपात रोखतो आता, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, करुणी थोर शिवभक्ती, करुणी थोर शिवभक्ती, मिळवीसी वर प्राप्ती, मिळवीसी वर प्राप्ती, उदरी तुझ्या जन्म आलो, उदरी तुझ्या जन्म आलो, पुत्र मीच तो, पुत्र मीच तो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो,
गत जन्माची स्मृती तुझी, गत जन्म स्मृती तुझी, जागवितो गे जननी, जागवितो गे जननी, रूप माझे बंदनयनी, रूप माझे बंदनयनी, तुला दाखवितो, तुला दाखवितो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, दे आज्ञा का माते मज कार्य साधितो, धर्मरक्षिण्या परी, धर्मरक्षिण्या परी, जाईन मी दिशाचारी, जाईन मी दिशाचारी, येईन मी माघारी, येईन मी माघारी, वचनबद्ध तो, वचनबद्ध तो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, जन्म माझा अवतारी, जन्म माझा अवतारी, दुरितांचे दुःख हरी, दुरितांचे दुःख हरी, सुमंगल हे विश्वकरी, सुमंगल हे विश्वकरी, आज्ञा इच्छितो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो, अधर्माचा नाश करून धर्म रक्षितो, अधर्माचा नाश करून धर्म रक्षितो, दे आज्ञा माते मज कार्य साधितो. काशीला गेल्यानंतर त्या आश्रमामध्ये मी मगाशी म्हटलं गंगाधर सरस्वती जे वृद्ध ऋषी होते, संपूर्ण त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनीच त्यांना दीक्षा दिली. त्यांचं नाव नरहरी बदलून नरसिंह सरस्वती असं ठेवलं. संन्यासी येते असल्यामुळे केसरी भगवे कपडे आले अंगावरती. आणि आता तुझं कार्य करण्यास तू समर्थ झाला आहेस असा आशीर्वाद देऊन काशीतनं ते परत माघारी फिरले, दक्षिणेकडे परत यायला लागले. जिथं जिथं भक्त उद्धार करायचा होता तिथे तिथे त्या ठिकाणी थांबून आपल्या कारंजा गावामध्ये आले, आईवडिलांना भेटले, परळीला गेले. परळीला शंकराचं तिथलं दर्शन घेतलं बैजनाथाचं आणि मग प्रवास करत परत औदुंबर आणि वाडी असे ते आलेले आहेत. आता हा केसरी हा रंग आज आपण जर का स्वामींच्याकडं बघितला, स्वामींनी पण केसरी घेतलेला आहे. गीतामध्ये मी म्हणताना केसरी असं म्हटलं म्हणजे सिंह, नरसिंह अशी मी मनामध्ये एक कल्पना केली, उपमा दिलेली आहे. हा केसरी जो आहे म्हणजे हा सिंह जो आहे आता हा सगळीकडे येतोय. आता त्याच्यासमोर कोणाचं काही चालणार नाही आहे. हा तो केसरी एक होता. आज आपल्याकडे इथे बरेच केसरी सगळे आहेत. कोणी राशीनी सिंह आहेत, कोणी स्वभावानी सिंह आहेत. कधी अंगावर येतील सगळे. जरा आज जरा शांत राहा. तेच पद पुढं कसं चालू राहील समजा. एक तो केसरी आता भक्ता दिसतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, अधर्माचा नाश करून धर्म रक्षितो, अधर्माचा नाश करून धर्म रक्षितो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, आसुर शक्ती प्रबळ वेढीती दिशा सकळ, आसुर शक्ती प्रबळ वेढीती दिशा सकळ, प्रल्हादे नाम घेता, प्रल्हादे नाम घेत, नरसिंह गर्जतो, नरसिंह गर्जतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, नरसिंह नरहरी, नरसिंह नरहरी, दाही दिशा संची, दाही दिशा संची, धर्म रक्षिण्यासाठी, धर्म रक्षिण्यासाठी, शंख फुंकितो, शंख फुंकितो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, सोडनी पावन काशी, सोडनी पावन काशी, प्रयाण करती दक्षिणेस, प्रयाण करती दक्षिणेस, वार्ता आनंदाची, वार्ता आनंदाची, पवन वाहतो, पवन वाहतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो,
मुखी वसती तपतेज, मुखी वसती तपतेज, माध्यान्नीचा रविराज, माध्यान्नीचा रविराज, भक्ता संगती जणू, भक्ता संगती जणू, अरुण किरण तो, अरुण किरण तो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो. कारंजापुरी येता भेटतील पिता माता, कारंजापुरी येता भेटती पिता माता, शिवपूजनी परळीस, शिवपूजनी परळीसी, औदुंबर येतो, औदुंबर येतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो. औदुंबरी 4 मास, औदुंबरी 4 मास, अनुष्ठान तप प्रयास, अनुष्ठान तप प्रयास, विमल नामे पादुका, विमल नामे पादुका, तिथे स्थापितो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो. मग येई 1 ग्राम, मग येई 1 ग्राम, संगम होई 7 नद्या, संगम होई 7 नद्या, कृष्णा वेण्णा पंचगंगा, कृष्णा वेण्णा पंचगंगा. वाडी नामा भीतो, वाडी नामा भीतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो, एक तो केसरी आता भक्ता दिसतो. अमरापुराला म्हणजे जे नरसोबाची वाडी जे म्हणतात, कृष्णा नदी आहे तिथे, वेण्णा आहे आणि पंचगंगा, अशा ह्या 7 नद्या. पंचगंगा म्हणजे 5, कृष्णा आणि वेण्णा अशा 7 नद्यांचा संगम, आणि मोठमोठे कातळ तिथं आहेत, खडक आहेत, असे मोठमोठे फार रम्य ठिकाण. तिथंच त्यांचं मन लागलं, इथेच आपल्याला ही भूमी योग्य आहे. आणि मग तिथे काय काय त्यांनी लीला केल्या. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. कातळ काळे मधुनी शुभ्र, कृष्णा अवखळती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. श्री गुरूंच्या मनात भरली भूमी तपस्येची, न्यारी किमया दिसून येते इथे निसर्गाची. श्री गुरूंच्या मनात भरली भूमी तपस्येची, न्यारी किमया दिसून येते इथे निसर्गाची. कृष्णा वेण्णा पंचगंगा, कृष्णा वेण्णा पंचगंगा, 7 नदी होती. कृष्णा वेण्णा पंचगंगा 7 नदी होती. नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. श्री गुरूंच्या स्नानाची कथा धरा श्रवणी, प्रवाह मध्य येता जाते पात्र दुभंगोनी. श्रीगुरू जेव्हा स्नानाला जायचे कृष्णेमध्ये, त्या पात्रात जेव्हा गेलं, ते पात्र अक्षरशः दुभंगलं जायचं. श्रीगुरू आतमध्ये जायचे, आतमध्ये मोठा त्यांच्या स्वागताकरता मोठा महाल आणि 64 योगिनी त्यांच्या स्वागताकरता नेहमी तिथे सिद्ध असायच्या. हा सगळा सोहळा फक्त पहाटेच्या वेळेला घडायचा, म्हणून आजही त्या काठावरती पहाटे कोणाला फिरकून देत नाहीत नरसोबाच्या वाडीमध्ये. श्री गुरूंच्या स्नानाची कथा धरा श्रवणी, प्रवाह मध्य येता जाते पात्र दुभंगोनी. 64 योगिनी स्वागता उभ्या तिथे ठकती, 64 योगिनी स्वागता उभ्या तिथे ठकती. नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. एक दिवशी शेतकरी गुरु पाठी येती,
वैभव श्री गुरूंचे बघुनी नेत्र दिपून जाती. एक शेतकरी, त्याचं केवढं भाग्य असेल बघायचं आज गुरु काय करतायत गुपचूप गुरूंच्या पाठीमागं. आता हे गुरूंना माहिती आहे मागं कोण येणार आहे, फक्त त्याचा उद्धार करायचा आहे म्हणून ते काही बोलत नाहीत. त्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर त्याला सांगतात, तू हे जे आता बघितलं ना, आता काही बोलू नको, 7 पिढ्या तुझा मी उद्धार करीन, हे फक्त कोणाला बोलायचं नाही. एक दिवशी शेतकरी गुरु पाठी येती, वैभव श्री गुरूंचे बघती नेत्र दिपून जाती. कुठे न करी वार्ता याची कल्याणच असती, कुठे न करी वार्ता याची कल्याण असती. नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. ऐशा लीला अनेक येथे रात्रंदिन घडती, घेवड्याच्या वेला खाली द्रव्य लाभ होती. एकदा ब्राह्मणाकडं श्रीगुरु गेले ते भिक्षा मागायला. तो ब्राह्मण गरीब निर्धन, जवळ घरामध्ये पण काही नाही द्यायला, त्याची उपजीविकेचं साधन होतं. त्याच्या दरवाजामध्ये घेवड्याचा वेल होता, जे काय घेवड्याच्या त्याला शेंगा येतील दिवसभरात थोड्याशा काढून ते विकायच्या, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. जाता आता गुरु काय करतात, तो वेल उपटून टाकतात. मुख्य जे आहे साधन तेच काढून घेतलं. पण तो ब्राह्मण रागावला नाही, काहीतरी याच्यात गुरूंची लीला आहे म्हणला. तर राहिलेलं जे खाली जी काय थोडं पाळंमुळं राहिली ती पण खडून काढू म्हणून त्यांनी काढलं. तर आतमध्ये त्याला सोन्याच्या नाण्यांनी जो भरलेला मोठाच्या मोठा हंडा मिळाला. म्हणजे काय गुरु करतील, कुठं चमत्कार, कुठं लीला, कोणाचं भाग्य कसं उद्धार करतील. अशा लीला अनेक घडल्या. ऐशा लीला अनेक येथे रात्रंदिन घडती, घेवड्याच्या वेला खाली द्रव्य लाभ होती. भाकड म्हैशी श्री गुरूंनी केले दुग्धवती, भाकड म्हैशी श्री गुरूंनी केले दुग्धवती. नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. अतर्क लीला आता ऐशी श्री गुरु करीती, कातळावरी उभे राहती चरण खुणा देती. अतर्क लीला आता ऐशी श्री गुरु करती, कातळावरी उभे राहती चरण खुणा देती. भक्त रक्षक पादुकाया, भक्त रक्षक पादुकाया मनोहरी दिसती, भक्त रक्षक पादुकाया मनोहरी दिसती. नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. कातळ काळे मधुनी शुभ्र कृष्णा अवकळती, कातळ काळे मधुनी शुभ्र कृष्णा अवकळती. नित्य गुरुचरण पूजिती, नित्य गुरुचरण पूजिती. हा जो पादुकांना पण नाव आहेत विमल, आपण आत्ता ह्याच्यात बघा मनोहरी विमल पादुका होत्या औदुंबरात, मनोहरी पादुका आहेत वाडीला. आणि आजही तिथे लाखो भक्तांचं उद्धार करण्याचं जे कार्य आहे ह्या पादुकांमार्फत तिथे चालतं. गुरु त्याच्यानंतर एका जागी, आता माहिती आहे आपल्याला हा इथला भाग संपला, आपला कार्याभाग इथला संपलेला आहे. आता जायचं पुढच्या टप्प्यामध्ये. पुढच्या टप्प्यात आला आहे गुरु गाणगापूरला. आणि गाणगापूर म्हणजे जणू काय त्यांनी पृथ्वीवरचं स्वर्गच बनवून टाकलं. 24 वर्ष तिथे गुरु राहिले. वाडीला होते 12 वर्ष, पण 24 वर्ष तिथे गुरु राहिलेले आहेत. हे गाणगापूर कसं होतं, कसं झालं, काय काय घडलं त्याच्यामध्ये. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. भीमा अमर जा संगमा तीरी, स्वर्ग जो भूवरी, पुण्यती गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. या नगरीची विपुल कीर्ती भीमा अमर जा,
इथे थांबती गंगा यमुना मिळून येती गंगा यमुना मिळून येती सरस्वतीच्या घरी. आता सरस्वती म्हणजे श्री गुरु. भीमा अमरजा तर आहेच, गंगा जमुना पण तिथे आलेल्या आहेत. आणि सरस्वती जर का आपण बघितलं, अलाहाबादला जो संगम आहे सरस्वती गुप्त असते ती श्री गुरूंच्या करतात, ती पण इथे आली. गंगा आली, यमुना आली, ती पण इथे आलेली आहे. या नगरीची विपुल कीर्ती भीमा अमरजा इथे थांबती गंगा यमुना मिळून येती सरस्वतीच्या घरी पुण्यती गाणगापूर नगरी पुण्यती गाणगापूर नगरी. माझ्या धार्मिक असती बिदरी येता दर्शना श्री गुरु समोरी गत जन्मीची आठव देती गत जन्मीची आठव देती चरण धरी सत्वरी पुण्यती गाणगापूर नगरी पुण्यती गाणगापूर नगरी. संगमस्थान ब्रह्ममुहूर्ती जल होई पावन अष्टतीर्थी पहाटे परी श्री गुरुमूर्ती पहाटे परी श्री गुरुमूर्ती पालखी निघे माघारी पुण्यती गाणगापूर नगरी पुण्यती गाणगापूर नगरी. आता हे पालखीतनं आल्यानंतर म्हणजे संन्यासी असून पालखी का पालखी वैभव संन्यासी तरी त्रिविक्रम भारती मनी हे धरी कुत्सित भावे निंदा मत्सरी कुत्सित भावे निंदा मत्सरी नरसिंह झाले नरहरी. नरहरीने काय केलं, नरसिंह रूप त्यांना दाखवलं. तिथे जाऊन त्यांच्या गावात जाऊन त्यांना नरसिंह रूप दाखवलं जे त्यांचं आराध्य दैवत होतं. नरसिंह झाले नरहरी पुण्यती गाणगापूर नगरी. सण दिवाळी येता दारी श्री गुरु याहो माझ्या घरी साती भक्त आर्जव करी साती भक्त आर्जव करी प्रकटले चमत्कारी. 7 भक्तांनी दिवाळीला त्यांना घरी बोलवलं. एकदम जाणं शक्य नाही, पण श्री गुरु प्रत्येक भक्ताच्या घरी एकाच वेळी प्रगटले होते. 7 भक्तांनी मठामध्ये येऊन सांगितलं श्री गुरु माझ्याकडं काल आले होते. दुसऱ्यांनी पण सांगितलं श्री गुरु माझ्याकडं काल आले होते. ही अशी लीला फक्त श्री गुरुच करतात. म्हणून 7 भक्तांच्या घरी ते प्रगट झाले. प्रत्येकाकडं एक पतिव्रता होती माहुरी पती बिचारा सदा आजारी मृत झाला गाणगापुरी मृत झाला गाणगापुरी जीवित केले कट्ट्यावरी. एक तिथं कट्टा एक असं त्याला म्हणतात सतीचा कट्टा म्हणतात. त्या कट्ट्यावर तो नवऱ्याचा देह तिथे ठेवलेला होता आणि ती स्त्री श्री गुरूंचं दर्शन घ्यायला गेली आणि श्री गुरूंनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. नवरा मेलेला आहे, श्री गुरूंनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. ती म्हणली कसं शक्य आहे, चल म्हणले मला दाखव कुठे आहे तुझं नवऱ्याचं, कोण कोण म्हणता गेला, चल मला दाखव. श्री गुरु तिथे आल्यानंतर त्यांनी बघता क्षणी त्याला तिथे जिवंत केलं. तो जो कट्टा आहे त्याला सतीचा कट्टा म्हणतात. ती जी स्त्री होती ती होती माहूरची. आता ह्या काही लीला ह्या नेहमीसारख्या की निपुत्र काशी मिळती पुत्र निर्धनासी प्राप्त अर्थ 7 जन्माचे ज्ञान अज्ञानी 7 जन्माचे ज्ञान अज्ञानी मिळे 7 रेघा पारी पुण्यती
गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. सायं देव आणि नंदी, गंगाधर आणि नरहरी, श्री गुरु कृपा विशेष जरी, श्री गुरु कृपा विशेष जरी. शिष्य सहस्त्र तरी, पुण्यती गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. या चौघांचे भाग्य थोर, गुरु आशिष मिळती अपार. जन्मोजन्मीचे नाते आपुले, जन्मोजन्मीचे नाते आपुले. श्री गुरु भाग्य उद्धरी, पुण्यती गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. सफल झाली कार्यपूर्तता, संपवावा अवताराता. भक्त शिरोमणी करती विनवणी, भक्त शिरोमणी करती विनवणी. कोण आम्हा आधारी भुवरी, पुण्यती गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. माघ शुद्ध प्रतिपदी, श्री गुरु निघती श्रीशैल्यासी. पादुका निर्गुण मठी ठेवूनी, पादुका निर्गुण मठी ठेवूनी. गेले निजधामी पैलतीरी, पुण्यती गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. भीमामर्जा संगमातीरी, स्वर्ग जो भूवरी. पुण्यती गाणगापूर नगरी, पुण्यती गाणगापूर नगरी. हा जो प्रवास आहे, हा प्रवास 200 वर्षांनी परत श्री गुरूंनी दाखवला. त्यांचे जे शिष्य होते सायंदेव, त्यांच्या 5व्या पिढीमध्ये सरस्वती गंगाधर नावाचे जे होते, त्यांच्याकडनं हा गुरुचरित्र ग्रंथ श्री गुरूंनीच लिहून घेतला परत. आणि हा गुरुचरित्र जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जे नियम आहेत ते साधकांच्या करता, सामान्य आपल्या भक्तांच्या करता उपयोगी आहेत, आपल्याला दिशा दाखवणारे आहेत. हा ग्रंथ, त्याचं इतकं पावित्र्य आजही आपण बघत असाल. सप्ताह जो आहे, गुरुचरित्र सप्ताह जो म्हणतात, तो बहुतेक ह्या काळामध्ये सुरुवात होतं दत्तजयंतीच्या अगोदर 7 दिवस आणि समाप्ती असते त्याची. लोक खूप भक्तिभावाने सामुदायिकरित्या सुद्धा करतात, कोणी घरी पण करतात. त्याच्यामध्ये गुरूंनी साधकाला उद्देशून, आता मी देतोय, काय देतोय ते बघ म्हणतात ते. दशरथा दशरथा घे हे पायसदान, पायसदान. तसं ते साधकाला म्हणतात, घे साधका घे हे साधना ज्ञान, साधना ज्ञान. नाम जपाची करी साधना, कर्मकांडा सोडून जाणा. नाम जपाची करी साधना, कर्मकांडा सोडून जाणा. जाती धर्म भेद न करिता, जाती धर्म भेद न करिता. मानव एक समान, घे हे साधन ज्ञान, साधना ज्ञान. सोडून द्यावे माझे मी पण, गुरुचरणांशी सदा समर्पण. सोडून द्यावे माझे मी पण, गुरुचरणांशी सदा समर्पण. गुरुवचन मान, गुरुवचन मान प्रमाण. गुरु आज्ञा सन्मान,
घे हे साधन ज्ञान, साधन ज्ञान. सुख आणि दुःख मान समान, याच काचा नको अपमान. सुख आणि दुःख मान समान, याच काचा नको अपमान. निरपेक्ष सेवा, निरपेक्ष सेवा, ह्याला खूप महत्त्व. निरपेक्ष सेवा आणि काय त्याच्यात ठेव चित्ती समाधान, चित्ती समाधान. मनामध्ये काहीही असू देत, काही मिळू देत, सुख मिळू देत, दुःख मिळू देत, चित्तामध्ये समाधान ठेवा, आनंद ठेवा. देह शुद्ध स्वच्छ आसन, मन शुद्ध तैसे आचरण. देह शुद्ध स्वच्छ आसन, मन शुद्ध तैसे आचरण. भाव शुद्ध जागृत करुनी, भाव शुद्ध जागृत करुनी. साधा अनुसंधान, घे हे साधन ज्ञान, साधन ज्ञान. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता त्यांनी सांगितलं गुरुचरित्रामध्ये, एकच मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे जे उपजे ते ते नाशे. जो जो आला तो तो गेला आणि जाणार हे नक्की. मृत्यू हा येणार हे 100%. हे त्रिवार सत्य आहे म्हणले, मृत्यू येणार. माझ्या जवळचं गेला, माझा अमुक गेला, माझा तमुक गेला, महिना महिना रडत बसला, त्यांनी होणार नाही. आपलं मन, आपलं काळीज हे स्थिर करा. नामस्मरण जर का तुमचं पक्का असेल तर हे दुःख पचवायची ताकद तुम्हाला महाराज देतात. आणि मला हे चांगलं माहिती, आपले काही सेवेकरी आहेत, त्यांच्यावर हे प्रसंग आलेले आहेत, पण ते सेवेकरी ते सगळं दुःख पचवून अक्षरशः परत आपण म्हणतो ना की काही घडलं नाही, अशा भावनेने ते इथे आलेत, स्वामींच्या सेवेमध्ये परत काम करायला लागलेत. बऱ्याच वेळेला आपण बघतो कोण कोणाचा कुठला काही का असेना उगाच त्याचं दुःख उगाळत बसायचं. हा माझा अमुक होता, तो माझा तमुक होता. त्याच्यापेक्षा संपला, तो गेला, आहे सत्यच आहे, तो जाणार हे माहिती आपल्याला. कुणीही अमरत्व घेऊन आलेलं नाही. इथे गुरुचरित्रामध्ये हेच सांगितलेलं आहे त्यांनी. जे जे उपजे ते ते नाशे, मृत्यू भय मनासी ग्रासे. आपण घाबरतोच, मृत्यू येणार म्हणजे की घाबरतो मनुष्य. आता येणार आहे हे टाळू शकणार आहे का? चिकार उपचार केले, औषध उपचार केले, शस्त्रक्रिया केला, सगळं केलं, पण जेव्हा त्याची वेळ येते तर तो घेऊन जातोच. काही करा तुम्ही. जे जे उपजे ते ते नाशे, मृत्यू भय हे मनासी ग्रासे. येणार तो हे त्रिवार सत्य, येणार तो हे त्रिवार सत्य. आत्मानंद निधान. त्या आत्म्याला निधान त्याच्या घरी जाऊ देत. आत्म्याचं एक ठिकाण आहे. आपलं शरीर हे फक्त एक ह्या जन्मापुरतं एक साधन आहे. त्याचं ठिकाण, त्याचं उद्दिष्ट कुठे हे त्याला आपण जर का नामस्मरणामध्ये असू तर मृत्यू समयाला आपण आनंदी असू हे 100%. जो साधक आहे, जे ऋषीमुनी बघा, कधी मृत्यूचं कधी कुठलं भय बाळगलं नाही. बाळ जन्माला आलं तर रडत असतं, ते बाकीचे लोक हसत असतात. जर का आपण उत्तम साधक होऊ शकलो, आपण जर का स्वामी सेवक जर का खरेच होऊ शकलो, तर आपल्या मृत्यूच्या वेळेला आपल्या तोंडावर हसू पाहिजे, आपल्या मुखामध्ये स्वामी नाम पाहिजे आणि बाकीची दुनिया त्याला रडत असेल. हे घडलं. आपण आपल्याला इतकं उच्च कोटीचं, आपल्या उच्च पातळीवरती आपण आपलं स्वतःला नेऊन बसवा. जो आपला आत्मा जो आहे त्याला त्याच्या स्थानावरती जाऊ देत. म्हणून जे जे उपजे ते ते नाशे, मृत्यू भय हे मनासी ग्रासे. येणार तो हे त्रिवार सत्य, येणार तो हे त्रिवार सत्य.
आत्मानंद निधान घे हे साधन ज्ञान घे हे साधन ज्ञान हे संपूर्ण गुरुचरित्र ही 7 गाणी जसं लोक पारायण करतात, सप्ताह करतात, तर मला असं त्याला वाटत होतं की आपण आपला सप्ताह आज गुरूंच्या चरणी ठेवला, अण्णांच्या चरणी ठेवला. ती जी सभा माझ्या डोळ्यासमोर होती ती सभा विसर्जित होती आहे, पण त्या सभेच्या विसर्जित होण्याबरोबर हा गजर माझ्या डोक्यामध्ये सतत राहिला आहे आणि तो गजर आज आपण पण करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मोठ्यांदी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.